नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वजण पैशांसाठी, सुखासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो. पण बऱ्याचदा असं होतं की प्रचंड मेहनत करूनही पदरात काहीच पडत नाही. पैसा येतो पण पाण्यात वाहून गेल्यासारखा खर्च होतो. घरात सतत गरिबी, दारिद्र्य आणि पैशांची चणचण भासते. रात्री अंथरुणावर पडल्यानंतर उद्याची चिंता आपल्याला झोपू देत नाही. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी साक्षात विधात्याचा संकेत आहे. आज मी तुम्हाला शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार असा एक अत्यंत गुप्त, शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आज रात्री झोपताना करायचा आहे. फक्त एक छोटीशी गोष्ट आज रात्री तुमच्या उशीखाली ठेवून झोपा. तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि पैशांची नड कायमची नष्ट होईल. मित्रांनो, जर तुमचा ईश्वराच्या शक्तीवर आणि नशिबावर विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्याला वाटेल की उशाखाली एखादी गोष्ट ठेवल्याने गरिबी कशी दूर होते, पण मित्रांनो, यांमागे खूप मोठे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक शास्त्र दडलेले आहे. शास्त्रानुसार जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपले सुप्त मन अत्यंत सक्रिय असते. आपण ज्या उशीवर डोके ठेवून झोपतो ती उशी आपल्या विचारांची आणि आपल्या शरीरातील ऊर्जेची देवाणघेवाण करत असते. जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल तर रात्री झोपताना तुम्हाला वाईट स्वप्ने पडतात आणि हीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणते. शास्त्र सांगते की रात्रीच्या वेळी काही विशिष्ट पवित्र वस्तू उशीखाली ठेवल्याने त्या वस्तूंमधील निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते, तुमच्या सभोवतालचे वातावरण शुद्ध करते आणि माता लक्ष्मीचे तुमच्याकडे आकर्षित होते. हा उपाय नेमका कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी पूर्वकाळातील एक अत्यंत सुंदर आणि सत्यकथा आपण ऐकून घेऊया. एक लहानसं गाव होतं. तिथे माधव नावाचा एक गरीब मजूर राहायचा. माधव अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू होता, पण त्याचे नशीब इतके खराब होते की दिवसभर शेतात घाम गाळूनही त्याला रात्री कुटुंबाला पोटभर खायला मिळेल इतके पैसेही मिळत नव्हते. कर्जाचा डोंगर वाढत होता आणि सावकार रोज घराबाहेर येऊन अपमान करायचा. गरिबीमुळे माधव इतका खचला होता की त्याला रात्रीची झोप पूर्णपणे हलवली होती. एक दिवस गावात एक महान सिद्ध साधू महाराज आले. माधव त्यांच्या दर्शनाला गेला आणि त्यांच्या चरणावर डोके ठेवून रडू लागला. महाराज, माझ्या नशिबातील ही गरिबी कधी संपणार? मी खूप कष्ट करतो पण पैसा घरी टिकतच नाही. साधू महाराजांनी माधवचा हात हातात घेतला आणि हसून म्हणाले, माधवा, तुझी मेहनत खरी आहे, पण तुझ्या घरावर आणि तुझ्या नशिबावर दारिद्र्याची काळी सावली आहे. मी तुला आज एक छोटासा तोडगा सांगतो. आज रात्री झोपताना तुझ्या उशीखाली ही एक पवित्र गोष्ट ठेव आणि चमत्कार बघ. साधूंनी माधवाला एक छोटीशी वस्तू दिली. माधवाने साधू महाराजांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली. त्याने ती गोष्ट रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवली. आश्चर्य म्हणजे गेल्या अनेक महिन्यात ज्याला शांत झोप लागली नव्हती ती त्या रात्री लागली. सकाळी उठल्यापासून त्याच्या मनात एक नवीन उत्साह होता. त्याच दिवशी त्याला शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याकडे कामाची मोठी संधी मिळाली. माधवाच्या प्रामाणिकपणामुळे व्यापाराने त्याला आपल्या व्यवसायाचा भागीदार बनवले. बघता बघता अवघ्या काही महिन्यात माधवाची सगळी गरिबी नष्ट झाली, कर्जाची मुक्ती झाली. मित्रांनो, हा चमत्कार त्या वस्तूच्या सकारात्मक ऊर्जेमुळे घडला होता. आता आपण त्या मुख्य विषयाकडे वळूया की आज रात्री तुम्हाला उशीखाली नक्की काय ठेवायचे आहे. शास्त्रामध्ये अशा 3 पवित्र गोष्टी सांगितल्या आहेत ज्या दारिद्र्य मुक्तीसाठी रामबाण मानल्या जातात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील कोणतीही एक गोष्ट निवडू शकता. शास्त्रानुसार सुपारीला साक्षात गणपती बाप्पाचे रूप मानले जाते आणि 1 रुपयाचे नाणे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. आज रात्री झोपताना एक तांब्याचं किंवा एक साधं नाणं आणि एक सुपारी एका छोट्या लाल कपड्यात बांधून तुमच्या उशीखाली ठेवा. हा उपाय केल्याने घरातील राहू केतू दोष शांत होतात आणि पैशांचे नवीन मार्ग मोकळे होतात. हिरवी वेलची ही धनवान बनवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. वेलचीचा संबंध बुध आणि शुक्र ग्रहाशी असतो. शुक्र ग्रह आपल्याला ऐश्वर्य, पैसा आणि विलास देतो. आज रात्री झोपताना 5 हिरव्या वेलच्या एका पांढऱ्या कागदात आणि किंवा कापडात गुंडाळून उशीखाली ठेवा. यामुळे तुमची बुद्धी तीव्र होईल, मानसिक ताण दूर होईल आणि लक्ष्मीची अवकृपा संपेल. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा खूप जास्त झाली असेल, पैशांवर कोणाची तरी वाईट नजर लागली असेल तर 2 अख्ख्या लवंगा आणि कापराची 1 वडी उशाखाली ठेवा. कापूर आणि लवंग तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मकता शोषून घेतात आणि घरामध्ये पैशांचे आगमन वेगाने चालू होते. भक्तांनो, ज्ञान आणि उपाय जितके वाटू तितके वाढतात. जर तुमचा वसुदैव कुटुंबकम या विचारावर विश्वास असेल, हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर 5 जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. कोणताही उपाय तेव्हाच फळ देतो जेव्हा तो योग्य नियमाने केला जातो. हा उशीखालचा उपाय करताना तुम्हाला पुढील गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पवित्रता. उपाय करण्यापूर्वी तुमचे हात पाय स्वच्छ धुवून घ्या. शक्यतो देवाचे नामस्मरण करतच अंथरुणावर जा.
हा उपाय अत्यंत गुप्त असायला हवा. तुम्ही उशीखाली काय ठेवत आहात हे घरातील इतर व्यक्तींना सांगू नका किंवा त्यांना दाखवू नका. शांतपणे ती वस्तू उशीखाली सरकवून द्या. रात्री झोपताना तुमचे डोके नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला असायला हवे. उत्तर दिशेला डोके करून झोपल्याने नकारात्मकता वाढते आणि उपाय काम करत नाही. सकाळी उठल्यानंतर उशीखाली ठेवलेली ती वस्तू काढून तुमच्या घरातील पैशांच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवून द्या. मित्रांनो, असेच शास्त्रोक्त आणि सोपे वस्तू आणि तोडगे आपल्या चॅनलवर रोज येत असतात. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने करता तेव्हा येत्या काही दिवसातच तुमच्या आयुष्यात गरिबी नष्ट होण्याचे आणि श्रीमंती येण्याचे काही संकेत दिसू लागतात. जसे की शांत झोप येणे, अडकलेले पैसे परत मिळणे, उत्पन्नाचे नवीन साधन मिळणे, देवघरातील शुभचिन्हे मिळणे जसं की सकाळी पूजा करताना दिव्याची दोष स्थिर राहणे किंवा अचानक देवघरात सुगंधी वास येणे किंवा घरातील अन्नधान्याची बरकत होणे. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उपाय हे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्याचे माध्यम असतात, पण कष्ट ही तुमची गुरुकिल्ली आहे. आळशी माणसाला देवही मदत करत नाही. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता आणि त्याला अशा शास्त्रोक्त उपायांची जोड देता तेव्हा साक्षात विधातालाही तुमचे नशीब बदलावे लागते. आज रात्री पूर्ण श्रद्धेने हा तोडगा करून पहा आणि तुमच्या आयुष्यात येणारा सकारात्मक बदल नक्की अनुभवा. चला तर मग मित्रांनो, आजच रात्रीपासून आपल्या सुंदर भविष्याची सुरुवात करूया. जर तुमचा माता लक्ष्मीच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल तर शेवटची कमेंट पूर्ण श्रद्धेने लिहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा, शेअर नक्की करा.